जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। आमच्या समोरच बांधलेले आणि त्याच्या लवकरच पडल्यानंतर हे आम्हाला वाईट वाटते। कोल्हापूरचा प्रवेशद्वार नाकच आहे ना, हे कोल्हापूरचा आपल्या प्रवेशद्वार आहे ते। कोल्हापूरचं एक म्हणजे स्वर्गाचं एक प्रवेशद्वार किंवा वैभव कोल्हापूरचं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। आता मी कुठे उभी आहे हे तर तुम्हाला समजलंच आहे। ज्या शाहूंच्या नगरीत आपण जन्माला आलो ती स्वागत कमान माझ्या मागे दिसत आहे आणि ती स्वागत कमान आज रात्री 10 ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत जमीनदोस्त झालेली आपल्याला दिसणार आहे, असा महापालिकेनं आदेश काढलेला आहे। जर तुम्ही बघितला तर महापालिकेनं याचा आदेश काढलेला आहे आणि जो कोल्हापूरकर अभिमानाने या कमानीचा व्हिडिओ आपल्या पेजवर किंवा स्टेटसवर ठेवतो तीच स्वागत कमान आज जमीनदोस्त करण्यात येणार आहे। यापूर्वी माझा महाराष्ट्र न्यूजने तसेच सोशल मीडियावर या कमानीच्या नावाची तसेच दुरुस्ती करण्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या। याची दखल घेत राजेश क्षीरसागर यांनी 3 कोटी या कामासाठी मंजूर करत त्याच पार्श्वभूमीवर ही कमान आज पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे। तर ही कमान रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत पाडण्यात येणार असून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या वाहनांना उजगाव मार्गे प्रवेश दिला जाणार असून कोल्हापुरातून बाहेर जाण्यासाठी शिये मार्गे हायवेला जावे असे आवाहन महापालिकेने केलं आहे। मात्र या कमानीला 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असले तरी ही कमान किती महिन्यात किंवा वर्षात उभी होणार हे मात्र स्पष्ट नाही। तसेच बास्केट ब्रिजलाही मंजुरी मिळाली असल्याने नेमकी कमान ही इथंच राहणार की आतमध्येही घेतली जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे ज्या अभिमानाने या स्वागत कमानीतून कोल्हापूरमध्ये प्रवेश घेतल्यावर स्वर्गात आलोय असं प्रत्येक कोल्हापूरकर म्हणायचा, तीच स्वागत कमान आज पाडली जाणार आहे। कोल्हापुरातील रस्त्यांचा खेळखंडोबा सुरू आहे, तशी परिस्थिती महापालिकेने या स्वागत कमानीची करू नये याची चर्चा नागरिकातून होत आहे। तर आता आपल्या बरोबर इथले नागरिक आहेत ज्यांनी कमानीची सुरुवात झाल्यापासून म्हणजे आज जी कमान पाडली जाणार आहे इथपर्यंतचा प्रवास त्यांनी पाहिलेला आहे। नमस्कार, माझं नाव प्रकाश चौले जाधव। तर आता आपण बघितलं की आज ही कमान जमीनदोस्त होणार आहे रात्री 10 वाजता। तर कमानीची सुरुवात ही झाली 97 ला, तेव्हापासून तुम्ही ही कमान बघताय, काय सांगाल याबद्दल? पाणी स्वतः मी दिलं तर आमच्या घरातूनच लाईट दिली होती त्यांना। माझ्या समोरच मला गर्वाची बाब होती ती, बाबा कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे। आम्ही स्वाभिमान त्या समोर आपली चालली होती आमच्या समोर। आता अशी कधी होणार पाडणार आहेत आता ना ते आता बघूया काय कधी नवीन चांगली अशी उत्कृष्ट बांधतात ते बघायला। आमच्या समोरच बांधलेले आणि त्याच्या लवकरच पडल्यानंतर हे आम्हाला वाईट वाटते। कोल्हापूरचा प्रवेशद्वार आहे म्हणजे एकूणच हे कोल्हापूरचं वैभव आहे आपलं। वैभव आहे, कोल्हापूरचा प्रवेशद्वार नाकच आहे ना, हे कोल्हापूरचा आपल्या प्रवेशद्वार आहे तेच आता हे वाईट वाटते की बाबा पाडणार म्हणून फुलाला तसा प्रवेशद्वार नाही। आता अशी कधी बांधतील ते बांधलं पाहिजे, याच्यापेक्षा उत्कृष्ट चांगली बांधावी एवढीच इच्छा आहे। तर कोल्हापूरचा वैभव असणाऱ्या या कमानीसाठी आज आपण बघतो की सोशल मीडियावर भरपूर तरुण असू देत तरुणी असू देत याचं स्टेटस लावतात आणि कोल्हापूरचं हे स्वर्ग सुख आज आपण बघतो की जमीनदोस्त होणार आहे। तर आज हे कोल्हापूरचं जे आपली स्वागत कमान आहे ती जमीनदोस्त होणार आहे आणि आज तुम्ही इथं फोटो काढण्यासाठी म्हणजे शेवटचेच फोटो म्हटले तर काय हरकत नाहीत, मग याबद्दल काय सांगाल? आम्ही आता इथे एक आठवण म्हणून फोटो काढण्यासाठी आलो होतो। आता आपण तरुण पिढी जर आपण बघायला लागलो तर एक येता जाता कोल्हापूरचं एक म्हणजे स्वर्गाचं एक प्रवेशद्वार किंवा वैभव कोल्हापूरचं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। आपलं म्हणजे आज हे जमीनदोस्त होणार आहे,
आपल्या सोशल मीडियाद्वारे युवा पिढीचं या कमानीशी एक आपलं भावनिक नातं जोडलेलं आहे. ते भावनिक नातं म्हणजे आज सोशल मीडियाच्या द्वारे कोण असेल किंवा आम्हाला पण सोशल मीडियाद्वारेच कळाले की ही कमान आज जमीनदोस्त होणार आहे. त्यामुळे आता आम्ही इथं आलेलो फोटो तीन घ्यायला. काय सांगाल सर? इंग्लिश भाषेत एक कोट आहे की टेक अ पिक्चर इट विल लास्ट लॉंगर. तर ह्याच कोटच्या आधारावर मी आज थोडा तुम्हाला बाईट देऊ इच्छितो की आज जो मी पिक्चर इथे क्लिक करणार आहे किंवा जो व्हिडिओ मी घेणार आहे तो एक वेळ मी राहणार नाही, खरं तो फोटो राहील अशी भावना आहे. आणि स्वर्गाचं प्रवेशद्वार आपण किंवा आम्ही आमच्यासारखी जनता कोल्हापूरमध्ये येताना, कोल्हापूरमधून जाताना अक्षरशः मंदिरासमोरून जाताना जसं आपण पाया पडतोय तसं पाया पडल्याशिवाय मी तरी कधी एंटर केलेलं नाही आहे. कधीही असो, कितीही काळासाठी मी बाहेर गेलोय, कधीही परत येताना. तर खरंच स्वर्गाचं प्रवेशद्वार आज आमच्यासाठी म्हणजे त्याला ती आपण एवढं स्थान दिलंय आणि आज ते जमीनदोस्त होणार आहे. अशा मिक्स्ड इमोशन आहेत की माणसाने प्रगतशील राहावं असेही आपले विचार असतात. खूप वर्षांपासून माझ्या मते 28 वर्ष झाली ही कमान आपल्या समोर आहे. आमचा कदाचित त्याच काळातला जन्म पण असेल, म्हणजे एकूण आम्ही समवयस्क असू त्या वेगळ्या भावना आहेत. प्लस आता की ही कमान जाऊन नवीन लवकर यावी ही पण अपेक्षा आहे. अजून खूप सारे प्रकल्प पण आम्हाला ऐकण्यात आलेत. तर बघूया, नवीन आणि चांगल्या पद्धतीच्या ह्याच्यासाठी कायमच आमचा पाठिंबा आहे. आणि एक आठवण म्हणून आज आम्ही फोटो व्हिडिओ काढायला आलोय. असं बोलण्यात की शब्द म्हणजे काय बोलू असं पण झालंय, थोडंसं भावनिक म्हणू शकतो. पुन्हा जी काय नवीन हे येईल, कमान असेल किंवा काही XYZ काहीही होईल इथे, पूल वगैरे आम्ही ऐकण्यात आलंय आमच्या. तर जे काही प्रकल्प होतील ते लवकरात लवकर पूर्ण होऊ देत, याच गुणवत्तेचे असू देत. असं नाही की करायचं म्हणून केलं आणि लगेच संपलेत. तर आणि असंच आमच्या येणाऱ्या आमच्या सारख्याच अजून ज्या पिढ्या आहेत त्यांना पण असं चांगलं काहीतरी एक्सपिरियन्स करता यावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. आपण बघितलं की सोशल मीडियावर तरी हा विषय खूपच गाजत चाललेला आहे. म्हणजे प्रत्येकाच्याच भावनिकतेचा विषय ही कमान बनलेली आहे. आणि आज जर आपण बघितलं तर आपल्या पिढीपर्यंत ही कमान तर आहेच, पण आपल्या नंतरच्या पिढीलाही ही कमान म्हणजे आपण कोल्हापुरात येताना जे स्वर्गसुख अनुभवतो तेच स्वर्गसुख आपल्या पुढच्या पिढीला पण अनुभवता यावं यासाठी ही कमान व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. आज आपण शाहूनगरी सहर्ष स्वागत या कमानीतून ज्या वेळेला आत येतो त्यावेळेला प्रत्येक कोल्हापूरकरांना जे स्वर्ग सुख मिळतं ते आता पुन्हा अनुभवायला मिळणार की नाही निश्चितच आपल्याला सांगता येणार नाही. आणि ही स्वागत कमान आज रात्री 10 ते उद्या सकाळी 6 पर्यंत पाडण्यात येणार आहे. त्यामुळे ही कमान कधी पुन्हा उभी राहणार याकडे प्रत्येकाचं लक्ष, कोल्हापूरकरांचं प्रत्येकाचं लक्ष आता लागून राहिलेलं आहे. आणि प्रत्येक नागरिक आता याचीच वाट पाहणार आहे की पुन्हा कधी या कमानीतून आपण आज जाणार आणि कधी हे स्वर्ग अनुभवणार. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर.